यावोस फुल देठी आयुष्य सेवटी देह तैसा घडी घडी काळ वाट याची पाहे अजून किती आहे अवकाश हाची अनुताप घेऊनी सावध हाची अनुताप घेऊनी सावध काहीतरी बोध करी मना एक तास उरला खटवांग राजाशी भाग्य दशा तैशी प्राप्त झाली ओळखिला हरी तयाला साधने ओळखिला हरी तयाला साधने का जनार्दनी हरी बोला हरी मुखी गाता हर परी चिंता त्या नाही मागोता जन्म घेणे समचरण सरोजम सांदणीलांबुदाभम जगणीत पाणी मंडनम मंडनानाम तरुण तुलसी माला कंदनम कंदनेत्रम सदय धवलासम विठ्ठलम चिंतयामी पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कधीचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा द्याला तुमचा अनुकूलादुल पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुका ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती नमो जन्मभूमी जिथे जन्मलो मी नमो कर्मभूमी जिथे वाढलो मी नमो राष्ट्रभूमी जिच्या सर्व कामे जिजुदे माझा प्रभुपाद नागेंद्राय जोचनाय भस्मंगराय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै शिकाराय नमः शिवाय करोनी विनवणी पैठेवी तू माता परिसा विनंती माझी पंढरीनाथा तम साहित्य करावे देवा तुझी गे सेवा सकळ गोवा गुण विठाला विठाला परिमळ गेली ओस फुल देठी आयुष्य सेवटी देह तैसा घडी घडी काळ वाट याची पाहे अजून किती आहे अवकाश प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग अखिल कोट ब्रह्मांड नायक पंढरीश पांडुरंग परमात्मा या पांडुरंग परमात्माचे एक निष्ठ भक्त असणारे सगळ्या संतांमध्ये अत्यंत श्रीमंत संत श्रीमंत असून शांत पैठण निवासी नाथ महाराजांच्या हरिपाठातील 5 कडव्याचा अभंग आज आपल्या समोर सेवेकरता निवडलेला आहे विठाला 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 अभंग नाथ महाराजांच्या या अभंगाच्या माध्यमातून नाथ महाराज सांगतात माणसाचं जीवन कसं आहे फुलातील सुगंध निघून गेल्यानंतर फुलाला काही किंमत राहत नाही तसं माणसाचं जीवन आहे माणसाच्या नरदेहामधून एकदा प्राण नावाचा सुगंध निघून गेल्यानंतर त्या नरदेहाला किंमत नाही तसं माणसाचं जीवन आहे आणि या नरदेहाच्या पाठीमागे काळ लागलेला आहे हा काळ कधी झडप घालेल सांगता येत नाही मग काय करा नरदेह आपला नाही जोपर्यंत या नरदेहामध्ये प्राण आहे तोपर्यंत याला किंमत आहे हाच अनुताप डोळ्यासमोर ठेवून देवाचं भजन करा मग कुठल्या मार्गाचा अवलंब करायचा आहे खटवांग राजाला वेळ कमी मिळाला होता कमी वेळामध्ये खटवांग राजाने स्वतःचा उद्धार करून घेतलाय मग खटवांग राजाने कुठल्या मार्गाचा अवलंब केला महाराज सांगतात तो मार्ग आपल्याला सापडला पाहिजे तुम्ही देवाला ओळखा आणि ज्याने देवाला ओळखलंय त्याचा उद्धार झालाय ओळखिला हरी तयाला साधने त्या साधनाचा वापर करा तुम्ही तुमच्या साध्यापर्यंत त्या ठिकाणी पोहोचल्याशिवाय राहणार नाही असा आहे अभंगाचा सरळ सरळ धावता भावार्थ मायबापानं मी आपल्या समोर मांडलेला आहे विठाला 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 अभंगावरती चिंतन करण्यापूर्वी परिहार देणं वक्त्याचं कर्तव्य न्यायाप्रमाणे परिहार देणं आवश्यक असतो असा मौजे कांगोनी फाटा त्या ठिकाणी आपल्यातील स्वर्गीय कैलासवासी एकनाथ रमाजी विधाटे यांच्या आपण आज प्रथम श्राद्धाच्या कार्यक्रमानिमित्त या ठिकाणी जमलेलो आहोत एकनाथ दादांना जाऊन बघता बघता 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि त्यांच्या श्राद्धानिमित्त या ठिकाणी हा भजन कीर्तन नामस्मरणाचा विधी ठेवलेला आहे कार्यक्रम त्यांच्या पश्चात असणारे त्यांची मुलं असेल त्यांच्या मुली असेल नातू असेल सुना असेल पंतू असेल आदी करून आपतेष्ट पाहुणे मंडळी सर्व या ठिकाणी एकनाथ दादाला श्रद्धांजली वाहण्यासाठी या ठिकाणी आलेला आहोत जास्त वेळ नाही 1 तासभर आपल्याला भगवान परमात्माचं चिंतन करायचं आहे आम्ही सुद्धा आम्हाला या ठिकाणी येण्याचं कारण आमचे आदरणीय काका आणि गुरु आमचे काका पण आहेत नात्यानी आणि तसे गुरु पण आहे की ज्यांनी मला आळंदीला नेलं असे आमचे रामेश्वरजी महाराज पवार वास्तविकचा बॅनरला त्यांचा कार्यक्रम आयोजित आहे परंतु आजची
वारी जी आहे आज एकादशीने आहे आणि एकादशी वारी म्हटलं की आज देवगिरी किल्ल्यावरती जनार्दन स्वामी महाराजांची वारी आहे। त्या ठिकाणी मठावरती आपल्या परिसरातील आराध्य श्रद्धास्थान देवगडचे बाबाजी त्यांचं त्या ठिकाणी कार्यक्रम असल्यामुळे महाराजांना तिथं थांबावं लागलं आणि त्या माध्यमातून ते म्हटले महाराज तुम्ही त्या ठिकाणी जाऊन सेवा करा। इथं येण्यासाठी मला रामभाऊ इधाटे यांनी फोन केला, महाराज तुम्ही आले तरी चालेल आणि त्या माध्यमातून या ठिकाणी येण्याचा हा योग आला। आता बराबर वाजलेत 11:05 झालेत, 12ला 5 मिनिटं कमी असताना आपल्याला कार्यक्रम संपवायचा आहे। तर पुरुष मंडळाला मी विनंती करेल एक तुम्ही या इकडं समोर जागा आहेत आणि तिकडनं गाड्या ये जा करतात, हॉर्न वाजल्या जातो, परिणामी तुमचा विक्षेप होईल। जी लिंक लागलेली असते कीर्तन ऐकण्याची ती तुटू शकते। विनंती आहे तुम्ही आलात तर बरं होईल। या समोर या इथं जागा आहेत, या पुरुष मंडळी या ना, या 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 दादा थोडं पुढे या, ठीक आहे। आणि महिला मंडळीला सुद्धा इकडं जागा आहेत, जास्त वेळ नाही, 1 तासभर लोक चांगले कार्यक्रमासाठी पुढे असलेत का आम्हाला सुद्धा चांगलं असं बोलायला मटेरियल चांगलं निघतं होतं, बाकी काही नाही बघा। आणि नाहीतरी काही नाही जीवनामध्ये काय चाललंय हो आपला विचार केलाय का कधी? विडाला विडाला ठीक आहे असो। 1 तासभर भगवान परमात्माचं चिंतन नामस्मरण करायचं। एकनाथ दादाचं आपण या ठिकाणी श्राद्ध करतोय। ज्या विषयाचं कीर्तन आहे त्या विषय कशा संदर्भात आहे, का करावा हा विधी हा आपल्या समोर मुद्दा मांडतो आणि तदनंतर अभंगाकडे आपण वळूया। माणसाच्या जीवनामध्ये सगळ्यात शेवटचा विधी म्हटलं की हा श्राद्धाचा विधी आहे आणि एकदा श्राद्ध संपलं की माणसाच्या जीवनातला विधी त्या ठिकाणी संपल्या जातो। माणसाचं जीवन आहे, जन्माला येणं हा एक सोहळा आहे आणि मरणं हा एक सोहळाच आहे। 16 संस्कार सांगितलेले आहे शास्त्रामध्ये, त्या शास्त्राच्या 16 संस्कारानुसार दादानो शेवटी आपल्याला श्राद्ध करावं लागतं। काही कामं आपल्या अगोदरच्या लोकांनी करायची असतात, काही कामं आपण करायची असतात आणि काही कामं आपल्या नंतरच्या लोकांनी करायची असतात। आपल्या अगोदरच्या लोकांनी काय करायचं, आपल्याला जन्माला घालायचं, आपल्याला लहानाचं मोठं करायचं, कर्तृत्ववान करायचं आणि कर्तृत्ववान केल्यानंतर निघून जायचं आपल्या अगोदरच्या लोकांनी। मग आपण काय करायचंय, ज्यांच्यामुळं आपल्याला ही सजीव सृष्टी बघायला मिळाली, ज्यांच्यामुळं सुंदर असा नरदेह आपल्याला प्राप्त झालेला आहे की ज्या नरदेहामुळं भगवान परमात्म्याची आपल्याला प्राप्ती करता येते, हा नरदेह ज्यांच्यामुळं मिळालाय त्यांनी जीवनामध्ये भगवान परमात्म्याची प्राप्ती केली नाही, आपल्याला कर्तृत्ववान बनवण्यासाठी वेळ व्हायला घालवला, त्यांनी त्यांच्या उद्धारासाठी प्रयत्न केले नाही आणि मग त्यांचा उद्धार होत नसेल तर आपण भजन कीर्तनाच्या नामस्मरणापासून त्यांना एक ताकद द्यायची, का तर त्यांचा उद्धार व्हावा हे आपण करायचं आहे। आणि आपल्या नंतरच्या लोकांनी काय करायचंय, जे आपण केलंय तेच आपल्या लोकांच्या नंतरच्या लोकांनी करायचं असतं। विडाला विडाला आपल्या लक्षात येते की नाही मला माहिती नाही, पण आपल्या समोर हा विषय मांडतो बघा। आज श्राद्ध आहे, का करावं बरं श्राद्ध? 10वं करतोय, 13वं करतोय, श्राद्ध करतोय का? कारण काय? देवबाप्पाने सांगितलं म्हणून, पाहुण्याने कीर्तन ठेवलं म्हणून आपण कीर्तन ठेवायचं, नेमकी का करावं? कारण एखादं कार्य करत असताना त्या कार्याचं कार्यफळ आपल्याला मिळालं पाहिजे। कार्य करून जर कार्याचं कार्यफळ मिळत नसेल तर कार्य हे व्यर्थ आहे। उदाहरण सांगतोय तुम्हाला, एखादा व्यक्ती नोकरीला जातोय, कुठल्या अपेक्षेने काय मिळालं पाहिजे त्याला? का हो दादा, शंकर दादा, काय मिळालं पाहिजे? का हो साहेब तुम्ही काय करता? हा शिक्षक आहेत, कुठल्या अपेक्षेने शाळेमध्ये जाता? नाही तुम्ही माझ्याकडे नका बो, मी कीर्तन करतो कारण त्या अपेक्षेने मामा गमे मजा आहे महाराज। आणि त्या कार्याच्या पाठीमाग जर काही फळ नसेल तर कार्य उपयोगाचं नाही ना। आज कार्यक्रमासाठी बोलता बोलता विसरलो मी,
या परिसराचं वैभव आणि ज्यांनी आम्हाला लहान वयामध्ये असताना सांभाळलं. लक्षात घ्या, लहान वयामध्ये असताना आम्हाला सांभाळलं ज्यांनी. आम्ही लहान लहान होतो या मुलासारखं. आमचे काका आणि आमचे मामा, मी त्यांना मामाच म्हणायचो तेव्हा पण, कारण गणेश महाराज आमचे मित्र आहेत आणि गणेशचे ते मामा आहे. मग गणेशचे मामा मग हे कोण, मामा झाले की नाही, म्हणून त्यांना आम्ही मामा म्हणायचो. आणि तसे त्या काळामध्ये तेवढ्या गोपाळपूर या एरियामध्ये आम्ही चौघच लहान लहान पोरं होतो. नाही तर त्या काळात मामा लहान लहान मुलं नव्हते शिकायला आळंदीत. 96ची गोष्ट असेल. चौघच होतो आम्ही त्या गोपाळपुऱ्यामध्ये शिकण्यासाठी. आणि या उंबरेकर धर्मशाळेमध्ये राहत असताना खूप सांभाळलं आम्हाला मामाने. काय मधुकरी असेल, मला काय अशा मधुकरी मागता येत होत्या, हेच मधुकरी मागायचे. आम्ही आयतं ताटावर जाऊन बसायचो. पण लक्षात घ्या, त्यांच्या या परोपकारामुळं आज या नारदाच्या गादीवरती उभा राहण्याचा हा योग आलाय. हा त्यांचे सहकारी आहेत. लक्षात घ्या. विठ्ठल विठ्ठल. म्हणून या कार्यक्रमासाठी मोठं मन करून आमचे चांगदेव महाराज काळे मामा या ठिकाणी उपस्थित आले. मामाला खूप खूप धन्यवाद. समाधान वाटलं आज तुम्ही या ठिकाणी कार्यक्रमाला आल्यानंतर. कारण काय असतं, गुरुच्या ठिकाणी ज्या लोकांना आम्ही बघतो ते लोक कीर्तनाला असले की समाधान वाटतं आणि ते कौतुक करतात. मागं आमच्या भागात कार्यक्रमाला आल्यानंतर ते आमच्या संस्थेवरती आश्रमावरती आले होते. तदनंतर आमचे मित्र गणेश महाराज हे सुद्धा या ठिकाणी आवर्जून फार वर्षानंतर भेट झाली. खूप वर्षानंतर. लहान असेल 7वी 8वीला तेव्हाची भेट, तर आता आम्ही पार डोक्याचे पिकलेत आता भेट झाली. लक्षात या. संस्थेतील सर्व विद्यार्थी आहेत, गाणारे वाजवणारे. विनेकरी महाराज बाबा पण आहेत, पाहुणे सुद्धा या ठिकाणी आहेत. आणि या ठिकाणी भक्ती मंथन चॅनल, यूट्यूब चॅनल आहे कीर्तनासाठी. आणि पाहिजे हो, लोकांच्या नाचणाऱ्या लोकांची शूटिंग होते आणि मुलं ते बघतात. त्यापेक्षा मुलांची छान चाल, मुलांनी गायलेला अभंग, वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान एखाद्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्या कानावरती पडल्यानंतर मुलं बिघडणार नाही, सुधारल्याशिवाय राहणार नाही. विठाला विठाला. आणि सुंदर अशी साऊंड सिस्टीम. दादाचं नाव काय, गाव, हो छान सिस्टम आहे. चला, आपण काय चाललं होतं गुरुजी, हे आपण कशा करता करतोय, बरोबर आहे ना. याच्यापेक्षा पुढचं सांगतो तुम्हाला. आपण वीर खणतो. वीर कुठल्या अपेक्षेने खणतो? वीर खाली काय लागलं पाहिजे, काव पाहुणे? पाणी लागलं पाहिजे. मला सांगा, 10 परस वीर खंदून जर पाणी लागलं नाही तर खंदण्यामध्ये काही अर्थ नाही. तसं एखादं कार्य करत असताना श्राद्ध करतोय, श्राद्ध करून जर आम्हाला काही जीवनामध्ये परिवर्तन घडत नसेल, त्याची फलश्रुती मिळत नसेल, तर श्राद्ध 10वं 13वं करून उपयोगाचं मग का करावा? लोक सांगतात म्हणून आपण करायचं नाही. देवबाप्पाने जरी सांगितलं, देवबाप्पा सांगतात डोळ्याला पाणी लावा, लावलं डोळ्याला पाणी, कानाला पाणी लावा, लावा कानाला पाणी, गंध लावा. अरे पण का कानाला पाणी लावायचं कळालं पाहिजे ना आपल्याला. कलियुग चालू झालंय. कलियुगामध्ये अज्ञानीपणाने जीवन जगू नका. जसा काळ असेल त्या काळानुरूप आपल्याला सुद्धा बदलणं गरजेचं आहे. सावता महाराज सांगतात, तरी समयासी सादर भावे, समयासी सादर कलियुग सुरू झालंय आणि कलियुगामध्ये जीवन जगत असताना द्वापार युगासारखं त्रेता युगासारखं जीवन जगून नाही जाणार.
आपण जीवन जगणं गरजेचं आहे. समयाशी सादर व्हावे, देव ठेवील तैसे राहावे. का करावं श्राद्ध? कलियुगामध्ये जीवन जगणारे लोक म्हणतील केलं तर काय होतं महाराज, हवे एखाद्याला अग्नी लाव डाह दिला, ते जळालं, संपलं, त्याचं माग काही राहत नाही. असे विचार करणारे खूप आहेत विज्ञान युगामध्ये. विचार करणारे, हा मेला त्यो, जळाला, आता माग काही शिल्लक. पण तुम्हाला अशा काही गोष्टी सांगतो दादानो, शिल्लक राहत नाही. हा म्हणावं तर शिल्लक राहत नाही, आणि नाही म्हणावं तर झटका बसल्याशिवाय. कळतंय ना? विज्ञान एवढं पुढे गेलंय, पण काही गोष्टी अशा जीवनामध्ये घडतात. नाही म्हणावं पण घडतंय, गुण आला. नाही म्हणावं पण गुण आला, आणि हा म्हणावं तर आम्हाला विश्वास बसत. किती उदाहरण सांगू, किती उदाहरण सांगू. उदाहरण सांगतो मला. चला, आमच्या परिसरामध्ये एक बँक आहे, त्या बँकेचं नाव नाही सांगत तुम्हाला. त्या बँकेचा मॅनेजर मामा फार नास्तिक, देवाला मानत नाही, काय नाही काय नाही काय नाही. वय असेल 50च्या आसपास. अनेक वर्षापासून त्याच्या कानाखाली गाठ यायची, गाठ, सत्यता गाठ यायची. याला तो मी श्रद्धा म्हणा अंधश्रद्धा म्हणा मला माहिती नाही, पण घडलेला प्रसंग सांगतो. दरवर्षी त्याने ते ऑपरेशन करावं, दरवर्षी पुन्हा वाढावी, परेशान झाला. मी एक दिवस बँकेमध्ये गेल्यानंतर त्यांनी असा हात लावला. म्हटलं का साहेब काय? म्हटले असं असं आहे. मग दवाखाना खूप केला, मग आता दवाखान्यात इलाज झाला नाही. मग आमचे सारखे काय म्हणतात, मग देवा धर्माचं. सत्यता आहे की नाही? नाही गुन्हा आला ना दवाखान्यात, मग देवा धर्माचं पा. मग त्यांनी काय म्हणावं, काही खरे की महाराज तुमच्या देवा धर्माचं काही सांगता. बरं नको मानू बाबा, जाय. आणि एक दिवस गावी गेला तो. गावाकडे गेल्यानंतर ते असं फुगलेलं. त्याच्या आजीने विचारलं, खरे बाबा झालं काय? आणि काय नाही, दरवर्षी ते फुंशी येते, मोठी होते, फुटल्या जाते, त्रास होतो, ऑपरेशन करावं लागतं बऱ्याच दिवसापासून. म्हातारीला काही दम निघाना. म्हाताऱ्या हुशार राहते. म्हातारी रात्रीच्याला त्याला सांगितलं, भाऊ मुक्कामाला आहे ना आज. म्हणे हो. मग एक काम कर, थांब मुक्कामाला. म्हातारी सकाळीच उठली आणि खालच्या आळीला गेली. खालच्या आळीला वात्स आत्या होत्या, आणि त्या वात्स आत्याला म्हटली, बाई आमच्या घरातल्या माणसाचं मोठ्याचं पाय, काय म्हणतात त्याला, आरशावर ठेवतात ना 1 रुपया, बरोबर आहे की नाही? काय म्हणतात त्याला, सकून. बघा तुम्ही याला अंधश्रद्धा म्हणा श्रद्धा म्हणा मला माहिती नाही, पण हे मी माझ्या डोळ्यांनी बघितलेलं आहे. पूर्वीचे लोक करायचे. हो, त्याने ते कुठल्या तरी त्यांच्या शेतातील देवाचं निघालं. ते म्हातारीला दमत नाही, सकाळीच आली, पोराला सांगितले, बाय उद्याच्याला शेतात जा, जो आपल्या बांधावरची मुंजा आहे त्या मुंजाचं काय कर, नारळ फोड, अगरबत्तीला लाव. आता ते नास्तिक ते काही मानाला तयार नाही. ते बायको म्हटली, आपण जाणारच आहे शेंगा आणायला. मग जाऊ नारळ घेऊन गेले. महाराज नारळ फोडलं, अगरबत्ती लावली. याचा विश्वास नव्हता. पूर्वी अगोदर दरवर्षी त्याला ऑपरेशन करावं लागायचं. आता 8 वर्ष झालंय, फुंशी सुद्धा आली नाही. माझा दृष्टांत संपला. नाही म्हणावं तो गुण आला, आणि हा म्हणावं तो विश्वास बसत नाही. मग नेमकी हे आहे काय? मुंजोबा, मसोबा, भैरोबा हे जे दोष असतात, गरुड पुराणात त्याचा उल्लेख आलेला आहे बरं का. हे आपल्याला करावं लागतं. जर नाही केलं तर त्या कुटुंबाला पितृदोषाला सामोरी जावं लागतं. विठाला विठाला श्राद्ध करण्याच्या पाठीमागचं कारण ते आपल्या कुटुंबातील गेलेल्या व्यक्तीला कुठल्याही प्रकारची वासना मागं राहू नये याच्याकरता हे श्राद्ध आहे. नाही तर तुम्हाला अजून एक उदाहरण देतो. 18 पुराण आहे. 18 पुराणापैकी एक पुराण भागवत पुराण. भागवतामध्ये कथा लिहिली आहे धुंदुकारीची. धुंदुकारी हा पिशाच योनीमध्ये गेला. का गेला? त्याच्या कर्मामुळं. पण पिशाच योनीमधून त्याचा उद्धार होत नव्हता. उद्धार कधी झाला त्याचा पिशाच योनीमधून? ज्यावेळेस गोकर्णाने म्हणजे त्याच्या मोठ्या भावाने त्या घरामध्ये भागवत पारायण केलं, त्यावेळेस त्या घरातला दोष नाहीसा झाला, पितृदोष नाहीसा झाला.
तदनंतर त्या कुळाचा उद्धार झाला. विठाला विठाला ही सत्यता आहे. पितृदोष कळत न कळत आपल्या कुटुंबामध्ये येत असतो. अभंगाकडे जायचंय बरं आपल्याला. नाही कळत न कळत बघा घरामध्ये अचानक संपत्ती नाहीशी व्हायला लागते. पितृदोषाचे काही लक्षणं सांगतो तुम्हाला. लक्ष्मी नाहीशी होते. घरात कोणाला पटत नाही. भावाचं जमत नाही. जावाचं पटत नाही. घरामध्ये सगळे कामं करतात, पैसा टिकत नाही. अचानक म्हाताऱ्याचं दुखायला लागत. पितृदोषाचे लक्षण आपल्या लक्षात येत नाही. म्हाताऱ्याचं बरं होत नाही तर म्हातारीचं दुखायला लागत. तिचं बरं होत नाही तर मोठ्याला झटका येतो. मोठ्याचं बरं होत नाही तर लहान पोरग गाडीहून पडत. लहान्याचं बरं होत नाही तर मोठ्या सुनबाईला गाय मारते. तिचं बरं होत नाही तर लहान्या सुनबाईला करंट लागतो. यांचं सगळ्याचं बरं होत नाही तर घरातले पोरं ढेंडाळा लागा द्या. कोणाच्या पेशा वाढ्या, कोणाच्या पेशा कमी झाल्या. सगळे म्हणतात घडलं काय, नेमकी झालं कसं. मग पहा देव बाप्पाला. मग बघितल्यानंतर सांगतात तुम्हाला पितृदोष लागलेला. कोणाला लागला पितृदोष? रघुकुळाला पितृदोष लागला होता. ज्या काळामध्ये सगर राजाचे मुलं भस्म झाले होते. सगर राजाचे मुलं भस्म झाले. त्या कुळामध्ये प्रभू रामचंद्राला अवताराला यायचं होतं, पण कुलदोष असल्यामुळं प्रभू रामचंद्राला अवताराला येता येत नव्हतं. देव कुठं बी अवताराला येईल का? पवित्र ते कुळ, पावन तो देश. अहो साधा आमदार घरात यायचं तर आपण विचार करतो कोणाच्या घरात बसवायचा आहे. मग तो जगाचा मालक आहे. मग तो दोष त्या कुळाला लागला होता. मग हा दोष कसा नाहीसा झाला? ज्यावेळेस या सगर राजाच्या मुलाच्या हस्ती गंगेच्या पाण्यामध्ये विस्त्रीत झाल्या, तदनंतर त्या कुळाचा दोष नाहीसा झाला. म्हणून दहाव्याला हस्ती कुठं टाकाव्या? कळतंय ना? कुठं टाकल्या पाहिजे? गंगेमध्ये. पण फक्त हस्तीवर का? रिकामी घाण होय लोकांनी. आणि आता आमच्या भागामध्ये संभाजीनगर जिल्ह्यात खालच्या भागात आम्ही लोकांना दहावे घरीच करायला लावलं. मामा घरीच सांगतो, काही नेऊ नका, पैठणला जाऊ नका, आणि काशीला जाऊन आपली काशी करू. हे सत्यत आहे. जी राख आहे ती एक राख एखाद्या झाडाला टाका, ते झाड फळ देईल. आमचे शंकर मामा झाडं लावतात, झाडाचा वाढदिवस करतात. ते झाड आपल्याला फळ देईल. आमच्याकडे एखादी जर म्हातारी गेलेली असेल मामा, लोक काय करतात? जिथं म्हातारी वारलेली, म्हातारीची ते राख भराची हस्ती भराच्या गोणी, म्हातारीचे जुने लुगडे, जुन्या ग्वाधाड्या सगळ्या गुणीत भराच्या कुठं नेऊन टाकायच्या? पैठणला. जेवढी पैठणची गंगा धार्मिक लोकांनी घाण केली, तेवढी नास्तिकांनी घाण केलेली नाही. लक्षात घ्या. कोण जातं व तिथं? नास्तिक माणूस जाणार आहे का? अहो वारकरी गेलं तर आज स्नान करावं वाटत नाही त्या गंगेमध्ये. राख टाकू टाकू घाण केली. गंगेत स्नान केले की सगळ्या अंगाला खाजू येते. हा चांगलं आहे, पुण्य आहे का पाप आहे? आमचे वारकरी जातात, स्नान करतात, स्नान केल्यानंतर नाक दाबतात, बुडी मारली, वर आलं की डोक्यावर धोत्र लुगडीत गोधाड्यात. वा, वारकरी आशीर्वाद देईन. नाही दादा, तुम्ही हस्तीत गंगेत टाका. का गंगेत टाकावा? पुरावा द्यायला तुम्हाला सगर राजाचा. बरोबर आहे? हो. त्या तदनंतर हस्ती टाकल्यानंतर आता हे श्राद्धाचा विषय आपला चालू आहे. हा पुरावा तुम्हाला दिला. त्याच्यासाठी गेलेल्या जीवात्म्याला सद्गती प्राप्त व्हावी, आपल्या कुळातील कुलदोष नाहीसा व्हावा, याच्यासाठी 10व 13व श्राद्ध या गोष्टी कराव्या लागतात. आणि मग भजनच का 10व्याला 13व्याला श्राद्धाला कराव्या? भजन करा सांगतो. विडला विडला ऐका. श्राद्धाला भजन का करावं? कारण माणसाचं पाप आहे. हे पाप किती जरी अग्नी लावला जळत नाही. किती जरी पाण्यामध्ये बुडवण्याचा प्रयत्न केला, हे पाणी बुडल्या जात
ते पाप बुडल्या जात नाही. किती जमिनीमध्ये तुम्ही हे गाडल्या जात नाही. हे पाप जळत कशाने? तर महाराज सांगतात ऐका, का भजन करावं पांडुरंगाचं? त्याचं कारण, हरी घेता नाम विठोबाचे, घेता नाम विठोबाचे, पर्वत जळते पापा, पर्वत जळते पापाचे, घेता नाम विठोबाचे, घेता नाम विठोबाचे, पर्वत जळते पापाचे, नामस्मरणामध्ये. पर्वत जळती पापाचे. कोणाचं पाप जळालं? महाराज सांगतात, वाल्या कोळी महात्यारी, वाल्या कोळी महात्यारी, नामे तारीला निर्धार, घेता नाम, घेता नाम विठोबाचे, घेता नाम विठोबाचे, पर्वत जळते पापाचे, जळते पापाचे. धन्यवाद सृष्टीमाला. वा, छान छान. पर्वत जळती पापाचे म्हणून नामस्मरण दाव्याला श्राद्धाला. आता हे लक्षात आलं. त्या अनुषंगाने महाराज सांगतात, नाथ महाराज, माणसाचं जीवन कसं आहे? माणसाच्या जीवनाच्या क्षणाचा भरोसा नाही, क्षणभंगूर नाही. बरवसा वारे सावध तोडा माया आशा, काही न चले मंगळा पडेल भाषा, पुढे हुशार थोर आहे गुळ सागा. राम राम स्मरा आधी, लाहो करा गाठ घाला मूळ बंदे. क्षणाचा भरोसा नाही माणसाचा. अरे तालुक्याच्या गावाला गेलेला व्यक्ती वापस येईल की नाही याची शाश्वती नाही. बाजारामध्ये गेलेला व्यक्ती वापस येईल की नाही याची गॅरंटी नाही हो दादा. वावरामध्ये गेलेला व्यक्ती घरात येईल की नाही याची शाश्वती नाही. दारात उभा आहे, घरात जाईल की नाही याची गॅरंटी नाही. तेच महाराज सांगतायत, माणसाचा क्षणाचा भरोसा नाही. माणसाचं जीवन कसं आहे? एखादा जेवण करतोय, नरड्यातून घास खाली जाईन की नाही महाराज, शाश्वती नाही राहिलेली हो, नाही राहिली. नाही, लांबचं सोडा, माझं कीर्तन पूर्ण होईल की नाही शाश्वती. आता एवढी चांगली साऊंड सिस्टम लावली आणि जर बोलता बोलता गुचकी आली, गेलो नाही. आणि ऐका, गेलो नाही अजून. उद्याच्या पेपरला बातमी मामा, हरिभक्त पारायण सुशांत महाराज पवार यांचं कांगोणे फाट्यावरती चालू कीर्तनात गुचकीच्या झटक्याना, गुचकीच्या लोकाला अटॅकचा झटका येतो ना महाराजाला. गणेश महाराज गुचकीचा झटका. मग पोलीसवाले म्हणतील महाराजाला तारीख कोणा दिली?
असं काही होणार नाही. चला हे शाश्वतही नाही महाराज. माणसाला कुठपर्यंत माणसाच्या शरीराला किंमत आहे. जो हे सकळ सिद्ध आहे, हात चाला वया पाय, या शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत माणसाला किंमत आहे. प्राण पण नाही जोपर्यंत मनुष्य काम करतो, पैसा कमवतो, तोपर्यंत माणसाला किंमत आहे हो. आणि एकदा का थकला, नाक मुख गळू लागले, लाळ आणि शंभूड श्वान परी गती झाली, अवघी करती हाड हाड, कवना मी शरण जाऊ, मज दृष्टी देई निर्बळ. सगळे हाड हाड करतात. मग माणसाला किंमत किती दिवस? जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे. बरं याच्यापेक्षा पुढचं सांगतो सोपं. म्हाताऱ्या माणसाला किती दिवस वेळेवर चहा, वेळेवर नाश्ता, किती दिवस? जोपर्यंत म्हातारं भाकऱ्या सांभाळतं, शेतात जातं, गाईचा चारा पाणी करतं, राखण देखण करतं, तोपर्यंत म्हाताऱ्याचा चहा, तात्या घ्याच्या, तात्याचा नाश्ता, तात्याचा डाब्या कर लोक. म्हातारं वावरात जातं तर लोक. आणि म्हातारं काही एकदा थकलं, वाट्यावर बसलं, म्हाताऱ्याला म्हणा, होय बाई अन्नाच्या गापाडात तुम्हाला कुठं नांगराला जायचंय. म्हातारं बदललं का? म्हातारं बदललं नाही. माझी भाषा आहे बरं तशी, राग येऊ देऊ नका. हो, म्हातारं बदललं का? नाही. म्हातारं तेच, चहा देणारे तेच, चहा पिणारे तेच. मग याच्यामध्ये कमी जास्तपणा का? तर याच्यातला करतापणा निघून गेला. म्हाताऱ्याचं सोडा, म्हाताऱ्याला किती दिवस किंमत? जोपर्यंत म्हातारी पोरं सांभाळती, नातू सांभाळती, तोपर्यंत म्हाताऱ्याला आत्या चहा घ्या, आत्याला कॉफी, आत्याला नाश्ता, बिस्किट, पोहे, कोणाला आत्याला. आणि आत्या जेव्हा पोराची बिस्किट काय लागली, आत्याने म्हणावं, ए बाई चहा दे ना. का पडा, तुम्हाला कुठं जायचंय उलथाला. हे सत्यता आहे. माणूस तोच आहे, पण त्याच्यातला मोठेपणा कमी झाला का? तेच महाराज सांगतात. माणसाचं जीवन कसं आहे? एखादं गुलाबाचं फुल आहे, त्या गुलाबाच्या फुलाला आपण किती वर्ष जवळ ठेवतो? हो सर, आता बोला. आता तुम्ही विद्यार्थी झालेत. गप्पच आहे. किती वर्ष आपण त्या गुलाबाच्या फुलाला जवळ ठेवतो? वर्षभर नाही ठेवत. किती महिने? महिने पण नाही. किती हप्ते? हप्ते पण नाही. मग किती दिवस? एक दिवस. किती तास? जोपर्यंत त्याच्यामध्ये सुगंध आहे तोपर्यंत. सुगंध निघून गेल्यानंतर किती आवडीचं गुलाबाचं फुल असू द्या, किती तो कलर प्रिय असू द्या, आपण ते फेकून देतो. याच्यापेक्षा पुढचं सांगतो. आमच्या माता मावल्या लग्नाला जातात आणि लग्नाला जात असताना ते डोक्याला गजरा लावतात. हे तुम्ही म्हणसान तुला कस का माहीत? मही जाती, मही गाजऱ्याला 50 रुपये मागिती. मामा काय करू आता? आता तुमची लेक सांभाळावं लागते. चला चला, ते गजरा लावतात. तुम्ही किती दिवस तो गजरा डोक्याला ठेवता? गजरा घ्यायच्या टायमाला कसे भांडणं, मला पाहिजे मला पाहिजे, द्या पैसे. नवऱ्याला पैसे असा नका नसा बळजबरी भांडणं करून तुम्ही घेता. सकाळी लावलेला गजरा संध्याकाळी फेकून देता. सकाळी लावत असताना जी आस्था त्याच्याविषयी आहे, फेकून द्यायच्या वेळेस आहे का? का बरं? त्याच्यातला काय निघून गेला? सुगंध. आणि तेच उदाहरण घेऊन महाराज सांगतात माणसाचं जीवन कसं आहे. अभंगाचं परिमळ गेली आवस फुल दिठे, परिमळ गेली आवस फुल दिठे, परिमळ गेली आवस फुल दिठे, परिमळ गेली आवस फुल दिठे.
गणेश महाराज. टाळी वाजवा गणेश महाराज. मला वाटलं फक्त वाजवतच राहत्या का ना, पक्वा शिकायचं दोघं पण. चला, महाराज अभंगाच्या प्रथम कड्यामध्ये सांगतात माणसाचं जीवन कसं आहे. परिमळ गेलिया. परिमळ म्हणजे सुगंध. ओस फुल देठी, फुल ओस पडतं, तसं माणसाचं आयुष्य आहे. आयुष्य शेवटी देह तैसा. हे फुल आहे, प्राण नावाचा सुगंध निघून गेला. कोणी विचारत नाही, किती प्रिय असू द्या, किती जवळचं फुल असू द्या. कोणतं हे, याला किती सजवा दादा. आयुष्य सेवती देह तैसा. आणि या फुलाच्या पाठीमाग एका काळ लागलेला आहे आणि तो कधी झडप घालेलं सांगता येत नाही. ऐका काय झालं. ब्रह्मदेव, भगवान विष्णू आणि महादेव तिघ एकत्रित बसले. याच्या पाठीमाग काळ कसा लागला सांगतो. एकत्रित बसल्यानंतर तिघ देव म्हटले, आता आपण बोर झालोय, आपल्या समोर काहीतरी कार्यक्रम झाला पाहिजे. कोण म्हणतंय, लक्ष द्या, कोण म्हणतंय तिघ देव. मग बसल्या बसल्या ब्रह्मदेवाने एक पुतळा तयार केला. पुतळा 3.5 हाताचा पुतळा तयार केला. ते वावरात असतं ना, ते असं काय म्हणतात त्याला, बुजगावणं. बुजगावणं कारण वावरात मग काही एवढं लक्ष नाही. कारण हे वावर चांगलं पिकत ना. ते बुजगावणं उभं केलं. कोणा तयार केलं ते, ब्रह्मदेवाने तयार केल्यानंतर ते हलत नाही, डुलत नाही. भगवान विष्णू म्हणतात, ब्रह्मदेवा हो याने उड्या मारल्या पाहिजे आपल्यासमोर. ब्रह्मदेव म्हणतात, एकदा याची ट्रायल घेऊ. हे इथंच उड्या मारतं का कुठं. मग त्यात थोडा प्राण टाकला. प्राण टाकल्यानंतर ते उड्या मारायला लागलं. अरे म्हटले चांगलंय बरं, चांगले उड्या आणतंय. पण त्याला शब्द दिला, त्यातला प्राण काढून घेतला आणि तो म्हणा लागला, ब्रह्मदेवा प्राण का काढला. त्याने तुझ्यात प्राण टाकतो बाबा, पण तू कुठं नाचायचं आहे आमच्या समोर. कुठं नाचायचं देवासमोर. कोणतं बुजगावणं, 3.5 हाताचं ब्रह्मदेवाने तयार केलं. त्याच्यात प्राण टाकला, पण त्याच्याकडून वचन घेतलं कुठं नाचायचं, देवा पुढं. त्याला तयार केलं कुठं नाचण्यासाठी, लक्षात येते ना, देवा पुढं नाचण्यासाठी. प्राण टाकला, ते नाचायला लागलो. पण ते एवढं भामटं निघालं, देवा पुढं कमी आणि नवरदेवा पुढं जास्त नाचायला लागलो. कळतंय ना, कोण बुजगावणं. हा लक्षात घ्या, देवा पुढं कमी, नवरदेवा पुढं जास्त नाचायला लागलं. मग ब्रह्मदेवाने त्याला पुन्हा वडीत आणलं. हा इथं नाच म्हणे. हो पुन्हा जायचंय, 31 असलं की न सांगता नाचायला जायचंय. कोण ते बुजगावणं. न सांगता निघून जायचं. डीजे वाजायला लागले की नाचायला लागलं. तोपर्यंत पाठीमागून ब्रह्मदेवाला आवाज द्याला. ब्रह्मदेव घरी निघून गेले. पण जात असताना विष्णूला सांगितले, बा हे बुजगावणं सांभाळायची जबाबदारी तुमची. तयार मी केलं, सांभाळायची जबाबदारी तुमची. विष्णू सांभाळायला लागले. सांभाळता सांभाळता विष्णू सांगितलं, माझ्यासमोर नाच. म्हटले हो. आता चतुरा तो शिरोमणी, त्याच्यापेक्षा हे बुजगावणं जास्त चतुर निघालं. ते तरी कुणीकडं जायचं, नाचून यायचं. लक्ष्मीने आवाज दिला आणि चला आपलं काही कामं धंदे एक नाही. विष्णू निघून गेले. आणि जाता जाता आता तिघापैकी कोणता देव राहिला, महादेव. महादेवाला सांगितलं, महादेवा हे बुजगावणं तयार केलं ब्रह्मदेवानी, सांभाळायची जबाबदारी माझी आणि आता संपवायची जबाबदारी तुमची. याला संपवा. आणि कसं संपवायचं तुम्ही तुमचं पहा. आता महादेव म्हटलं, मी कुठे याला सांभाळत बसू, मला ध्यानाला बसावं लागतं. आणि मी एकदा ध्यानाला बसलो की 6 महिने उठत, कोण सांभाळणार याला. पण त्याला पण सांगितलं. आणि तिन्ही देवामध्ये सगळ्यात भोळा कोण, कोणता देव, महादेव. आणि आता बायका सगळ्यात जास्त कोणत्या देवाच्या माग आहे, कुठल्या देवाच्या माग, महादेव. घे तांब्या चालले महादेवाला, घे तांब्या चालले महादेवाला. घरचा महादेव म्हणतो, ए पार्वती 1 कप चहा करणार. गापाडा मी चालले महादेवाला. घरचा चहा नाही मिळाला. घरचा महादेव चक्रावा चहा नाही मिळाला.
तुमचं नाव पण शंकरराव आहे. सत्यता आहे की नाही? बरं मला सांगा, हे तुमच्या डोक्यामध्ये महादेवाचं भूत किती दिवसापासून घुसलं? वर्ष, 6 महिने. 6 महिने ते वर्ष. याच्या अगोदर आपल्या गावामध्ये आपल्या परिसरात महादेव नव्हता का? होता. पण तो महादेव कधी दिसाचा? फक्त शिवरात्र आणि श्रावण सोमवार. हे आपल्या लक्षात येत नाही. आपण लोक सांगतात ना तसं आपण वागतोय. ऐका, तिन्ही देवामध्ये सगळे देव सारखे आहे, तिन्ही पण पांडुरंगाची भक्ती वेगळी. आपण सांग का मे आता एखाद्याने सांगितलं महादेवाच्या माग, काही दिवसानंतर एखादा साधू येईल, महादेवने देवीची भक्ती करा, मग आपण कुठे निघणार? चाललो देवीच्या माग. एखादा येईल, देवी बंद करा, मग चला खंडोबाला, निघाले खंडोबाला. असं करू नका. एकच पांडुरंग परमात्मा. मी काय सांगतोय? आपण आपल्या मनातील पांडुरंग परमात्म्याला उतरवायचं आणि दुसऱ्या देवाची भक्ती करायची, ही देवाला आवडत नाही. चला आपण कुठून बाजूला गेलतो? तो भोळा देव. 10 मिनिटं आपले राहिलेत. तो भोळा देव महादेव आता ध्यानाला बसलं. ध्यानाला बसल्यानंतर ते बुजगावनं कुठं पाळायचं? त्याला संपवायला लागले, ते संपाना. मग या दोघाला बोलवलं, म्हटले बा याला संपवायचं कसं पा ठरवा. तिघांनी बसून एक लोक तयार केलं. त्या लोकाचं नाव यम लोक, आणि त्याचा अध्यक्ष केला यम. आणि यमाला सांगितलं बा एक कॉन्ट्रॅक्ट तुझ्याकडं, आताच तुला कॉन्ट्रॅक्ट देतो. कशाचा? हे तयार झाले का याला संपवायची जबाबदारी तुझी. ब्रह्मदेवाला सांगितलं हे संपणार कसं? कोणतं बुजगावनं? ब्रह्मदेव म्हटले याला ऑन बटन ठेवलं, पण ऑफ करायचं माझ्याकडून विसरून गेलं. पण आता हे मरत नैनन छंदंती शस्त्रानी नैनम दहती. आत्मा हा मरत नाही, कापल्याने कापल्या जात नाही. ब्रह्मदेव म्हटले आता कसं? म्हणे एक काम करायचं, याला खाली जाऊन द्यायचं, याला नाचू द्यायचं, बॅटरी संपल्यानंतर पुन्हा वर आणायची, दुसरी बॅटरी टाकून द्यायची. म्हणे आता यांच्या कोणा माग आपण पळणार? यम म्हटलं मी एकटा आहे, मला जर सुशांत महाराजाला जर पाहायचं आहे, मी आफ्रिकेला गेलो, मला सापडणार एक सुशांत महाराज नाही. मग त्याला कुठे यावं लागेल? पण सुशांत महाराजाचा पत्ता सापडला पाहिजे ना. कुठं पाहत बसू? त्यांचा 7/12, त्यांचा आधार कार्ड. एक काम करा, यमानी एक आयडिया दिली. जसा आत्मा तयार झाला की त्या आत्म्यासोबत माझा एक दोस्त पाठवून देतो, माझा शिष्य पाठवून देतो. म्हटले चांगलं आहे. लाईट लागायचं असेल तर फक्त करंट असून चालत नाही, त्याच्या संग काय पाहिजे? लाईट संग आर्थिंग संग, करंट संग काय लागतं? आर्थिंग. तसं हे करंट हे, आणि याच्या संग आर्थिंग नावाचा यमाचा दूत आपल्यासोबत आलेला आहे सुरुवातीपासून. बरं, म्हणजे याला फक्त मी विनोदाची झालर लावली, लक्षात घ्या. जसं मनुष्य निर्माण झाला, यमाने सांगितले बाय याच्या संग जायचंय, खाली जायचं, याला नाचून द्यायचं, नाचणं झालं की याला वरती आणायचं. आता तो यमाचा दूत आपल्यासोबत आलाय. आपण बसलो की आपल्या शेजारी बसतो. आपण जेवायला लागले की आपल्या तोंडाकडे पाहतो. कोण? यमाचा दूत. आपण चालायला लागले की आपल्या सोबत पाठीमागं चालतो. आपण झोपलो की आपल्या शेजारी येऊन बसवतो उशाला. येऊन या काळ बैसला शे उशाला येऊन बसवतो. म्हणून लक्षात ठेवा आत्या आजी, रोज जर आपण तांब्या भरून पाणी ठेवत असेल संध्याकाळी प्यायला, तर उद्यापासून किती तांबे ठेवा? 2. एक कोणाला? यमाच्या दूताला. आता तो येऊन बसला आणि तो वाट पाहतोय कधी मरत आणि कधी मी याला वरती घेऊन जातोय. कारण त्या यमाच्या दूताच्या परिवार कुठे आहे त्याला काही घेणं नाही का? याचं लग्न बाकी आहे का? याच्या पोराचं लग्न बाकी आहे का? मुलीचं लग्न बाकी? काही घेणं देणं नाही. एक दृष्टांतातला दृष्टांत तुमच्या समोर मांडतो. आता हे गाव कुठलं आहे?
फाटा आहे. फाटा आहे कुठला? कांगोणी फाटा. कांगोणी फाट्यावरचं लग्न. इकडलं कुठलं गाव आहे? वडाळा. वडाळ्याला लागायला चाललं. इथलं लग्न लागायला कुठं चाललं? वडाळ्याला. आणि लोकांनी गाड्या लावल्या घोडेगावच्या. इकडं घोडेगाव आहे ना, घोडेगावच्या गाड्या. लग्न इथलं आणि लागायला चाललं तिथं. ते गाड्या आल्या इथल्या वराडाला उचलला आणि वडाळ्याला गेलं लग्नाला. ड्रायव्हर कुठं असतात? गाडीत बसलेले. त्यांना काही घेणं नाही का? इन बाई रुसली का फुगली, तुमचा कोकोटिळा झाला का नाही झाला, तुम्ही त्या कुरडाया फोडल्या का नाही फोडल्या, आहे की नाही, ते भजे तळाले का नाही तळाले, तुमचे पाय धुणी झाली का नाही झाली, काही घेणं देणं नाही. ते नवरदेव जेवला का नाही जेवला त्याच्या डोक्यात एकच, कधी लग्न संपतन कधी यांना यांच्या घरी नेऊन सोडतो. हे जसं ड्रायव्हरच्या डोक्यात आहे तसं आपल्या संग यमाचा दूत आलेला आहे. तो वाट पाहतोय कशाची? अभंगाचं गाडी काढा वाटला पाय, गाडी गाडी काढा वाटयाची पाय, गाडी गाडी काढा वाटयाची पाय, गाडी गाडी काढा वाटयाची पाय. अभंगाच्या दुसऱ्या काळात महाराज सांगतायत, घडी घडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश. तसं पोरं म्हणत असतील अजून किती आहे अवकाश. काय रे फक्त 10 मिनिटं अवकाश आहे. दुसऱ्या कडव्याचा भावार्थ आपल्या समोर मांडला. महाराज सांगतायत, हाची अनुताप घेऊन सावध काहीतरी बोध करी म्हणा. 1 तास उरला खटवांग राजाशी, भाग्य दशादशी प्राप्त झाली. ओळखिला हरी तयाला साधने, एका जनार्दनी हरी बोला. हरिमुखी गाता हरपली चिंता, त्या नाही मागुता जन्म घेणे. अभंगाचा भावार्थ आपल्या समोर मांडला. 10 मिनिटांमध्ये पूर्ण विराम द्यायचा आहे. तत्पूर्वी वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे एकदा भजन करून 5-10 मिनिटात शिवेल पूर्णविराम. विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई,
विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई श्री भगवान की जय महाराज की जय महाराज की जय महाराज की जय अभंगाचा भावार्थ आपल्या समोर मांडला. एक 10 मिनिटं घेतो फक्त. आज स्वर्गीय कैलासवासी एकनाथ रंभाजी इधाटे यांच्या एकनाथ रंभाजी इधाटे यांच्या आपण श्रद्धानिमित्त या ठिकाणी येण्याचा योग आला. त्यांच्या पश्चात त्यांचे चिरंजीव संदीप दादा इधाटे, त्यांची सून रेखाताई, त्यांची मुलगी छायाताई असेल पेहेरे, संगीताताई पेहेरे, सविताताई जमधडे, सुनंदाताई सुशे, त्यांचे बंधू पंढरनाथ रंभाजी इधाटे, यांचा पुतण्या कारभारी इधाटे, रवींद्र इधाटे, राजेंद्र इधाटे आदी करून संपूर्ण इधाटे परिवार. दादांना 4 मुली आणि 1 मुलगा. ऐका दादा.